नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे NHPC लिमिटेडकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025 ची. इथं पद जे असणार मित्रांनो, असिस्टंट राजभाषा ऑफिसरसाठी वॅकन्सी असणार आहे, ज्युनियर इंजिनिअरसाठी वॅकन्सी असणार आहे, सुपरवायझरसाठी वॅकन्सी असणार आहे, सीनियर अकाउंटंटसाठी वॅकन्सी असणार आहे, हिंदी ट्रान्सलेटरसाठी वॅकन्सी असणार आहे. टोटल या सगळ्या पदांना मिळून 248 पदांसाठी तर वॅकन्सी निघालेली आहे. त्या ठिकाणी आपल्या शैक्षणिक पात्रता असणार आहे. एनी ग्रॅज्युएट डिग्री, एनी एनी आपल्याला पी-जी डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीवाले, इंजिनिअरिंग डिग्री, डिप्लोमावाले अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी असणार आहे NHPC ऑफिस कॉम्प्लेक्स NHPC कडून तर वॅकन्सी निघाली लिमिटेडकडून. फरीदाबाद, हरियाणाचं ऑफिस आहे मित्रांनो सेक्टरमध्ये. ओके. रिक्वायरमेंट जी असणार आहे नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट असणार आहे NHPC कडून. याच्याकडून NHPC लिमिटेड लार्जेस्ट हायड्रो पॉवर डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया कंपनी असणार आहे मित्रांनो. विथ आपल्याला इथं अंडरटेकन इथं गव्हर्नमेंट कंपनी असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे याच्यामध्ये. पाईपलाईन ऑफ फील्ड ऑफ सोलर वाईड आपल्याला इथं एनर्जी डेव्हलपमेंट कडची कंपनी आहे मित्रांनो. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्या याच्यामध्ये असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे NHPCसाठी इथं टर्नओव्हर दिलेला 17,500 करोडचा इथं टर्नओव्हर झालेला आहे मित्रांनो आतापर्यंत. आणि रनिंग आपल्या इथं कॅपिटल्स वगैरे तुम्ही बघू शकता. 10,000 करोडपेक्षा सगळं कॅपिटल इथं अवेलेबल आहे असं पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. ओके. तर कंपनीबद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ज्या की या कंपनीमध्ये आपल्याला मित्रांनो आता चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळते. ओके. जे की तुम्हाला मी सांगणार आहे ऑर्गनायझेशनमध्ये डोमेस्टिकसाठी चांगली अपॉर्च्युनिटी पॅकेजमध्ये आपल्याला जॉब असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं पोस्ट असणार आहे पोस्ट ग्रेड असणार. याच्यामध्ये क्वालिफिकेशन आणि आपल्याला मॅक्सिमम आपल्याला वॅकन्सी दिलेल्या आहे. असिस्टंट राजभाषा ऑफिसरसाठी 40,000 ते 1,40,000 पगार असणार याच्यामध्ये. मास्टर डिग्री आपल्याला पाहिजे इंडियन युनिव्हर्सिटी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये आपल्याला सब्जेक्टमध्ये डिग्री लेवल पाहिजे आपल्याला. ओके. ट्रान्सलेटरमध्ये तर आपण इथं अप्लाय करू शकतो. एज लिमिट असणार आहे 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. टोटल इथं 11 वॅकन्सी असणार आहे. आणि बॅकलॉगमध्ये आपल्याला इथं दिलेल्या 2 वॅकन्सी, SC ST मध्ये 1 वॅकन्सी. ओके. त्याच्यानंतर इथं खाली दिलं OBCला 3 वॅकन्सी. अशा पद्धतीने आता करंट वॅकन्सीमध्ये आपल्याला 1 वॅकन्सी आणि इथं 5 वॅकन्सी. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेली आहे. अशा 11 वॅकन्सी इथं डिवाइड केलेले आहे करंट आणि बॅकलॉग धरून. ओके. याच्यामध्ये 60% आपल्याला पाहिजे आहे. OBC जनरल कॅटेगरीला 50% पाहिजे. PWD SC ST कॅन्डिडेटला. ओके. एक्सपिरियन्स जो असणार आहे आपल्याला जो सांगितला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्या याच्यामध्ये पाहिजे अप्लाय करण्यासाठी. पगार आपल्याला स्टार्टिंग पेमध्ये चांगला भेटणार 27,000 पासून 1,05,000 पर्यंत भेटणार आहे. त्यानंतर 2 नंबरचं पद असणार आहे ज्युनियर इंजिनिअरसाठी. याच्यासाठी सिव्हिल करता वॅकन्सी आहे. S1 सॅलरी 29,600 ते 1,19,500 पगार असणार आहे. याच्यामध्ये फुल टाईम डिप्लोमा आपण केलेला पाहिजे. 60% मध्ये पास आउट झालेले पाहिजे. जनरल OBC EWS वाले आणि 50% मध्ये SC ST PWD पास झालेले पाहिजे. ओके. अप्लाय आपण करू शकतो. फ्रेशरवाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. BE-BTech वाले इथं आपल्याला अप्लाय करू शकत नाही. 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकते. टोटल इथे 109 वॅकन्सी टोटल वॅकन्सी आणि करंट वॅकन्सी, बॅकलॉग वॅकन्सी आणि करंट वॅकन्सी मिळून. जे की आपण इथं बघू शकता. ज्युनियर इंजिनिअर इलेक्ट्रिकलसाठी S1 सॅलरी 29,600 ते 1,19,500 पगार. याच्यामध्ये पण 3 वर्षाचा डिप्लोमा आपल्याला झालेला पाहिजे. 60% मध्ये SC STला PWDला 50% मध्ये झालेला पाहिजे. ओके. फ्रेशरवाल्यांना चांगली अपॉर्च्युनिटी कोणत्या प्रकारची एक्सपिरियन्स नसणार आहे. 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. टोटल 46 वॅकन्सी असणार बॅकलॉग आणि करंट वॅकन्सीमध्ये. ओके. त्यानंतर ज्युनियर इंजिनिअर मेकॅनिकलमध्ये S1 सॅलरी 29,600 पासून 1,19,500 पगार. याच्यामध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला पाहिजे. 60% मध्ये जनरल OBC EWSचा SC ST PWDला 50% मध्ये झालेला पाहिजे. कोणत्याही प्रकारची आपल्याला इथं एक्सपिरियन्स नसणार फ्रेशरसाठी चांगली अपॉर्च्युनिटी. 30 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. टोटली 49 वॅकन्सी, करंट वॅकन्सी आणि बॅकलॉग वॅकन्सी मिळून. ओके. त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनिअर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ज्यामध्ये आपल्याला S1 सॅलरी 29,600 ते 1,19,500 पगार. याच्यामध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला पाहिजे. 60% मध्ये आपल्याला. ओके. जनरल OBC EWSचा आणि SC STला PWDला 50% मध्ये. ओके. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. 30 वर्षापर्यंत 17 वॅकन्सी असणार आहे करंट आणि बॅकलॉग मिळून. ओके. सुपरवायझर IT साठी वॅकन्सी असणार आहे. S1 सॅलरी 29,600 पासून 1,19,500 पगार असणार. याच्यामध्ये ग्रॅज्युएशनवाले इथं अप्लाय करू शकतो 60% मध्ये. ओके. तर अप्लाय करू शकतो. IT सेक्टरला पण 60% असं डिप्लोमा कॉम्प्युटरवाल्यांना. ओके. आणि BCA, BSc कॉम्प्युटरवाल्यांना पण 60% मध्ये आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. याच्यामध्ये आपल्याला 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. टोटल इथे 1 वॅकन्सी असणार आहे. आता करंट वॅकन्सी काढलेली आहे. त्याच्यामध्ये सीनियर अकाउंटंट S1 सॅलरी
याच्यामध्ये आपल्याला जे असणार 29,600 पासून 1,19,500 पगार. याच्यामध्ये ही जी वॅकन्सी असणार आहे फक्त इंटर CA पासवाले इथं अप्लाय करू शकता. इंटर CA CMA वाले अप्लाय करू शकता पास आउट. ओके. 30 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकतो. टोटल वॅकन्सी असणार आहे 10. ओके. करंट वॅकन्सीमध्ये हिंदी ट्रान्सलेटरसाठी तर वॅकन्सी असतात 27,000 ते 1,05,000 पगार. याच्यामध्ये मास्टर डिग्री ज्यामध्ये पाहिजे आता इंडियन युनिव्हर्सिटीमधून आपली हिंदी लँग्वेजमध्ये झालेली पाहिजे मास्टर डिग्री. त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स वगैरे लागणार 1 वर्षाचा आपल्याला. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो आणि इथं आपल्या 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. टोटल वॅकन्सी असणार आहे आपल्याला 5 वॅकन्सी. ओके. याच्यामध्ये PWDला पण कोणत्या कॅटेगरीमध्ये किती वॅकन्सी बघू शकता. जसं की राजभाषा, असिस्टंट राजभाषा ऑफिसरसाठी, ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी, इलेक्ट्रिकलसाठी आणि मेकॅनिकलसाठी आणि इलेक्ट्रिकल अँड कम्युनिकेशनसाठी आणि सिनियर अकाउंटंट आणि हिंदी ट्रान्सलेटरसाठी. ओके. बघून घ्यायचं वॅकन्सी. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण. कॅटेगरीचं नाव वगैरे दिलेलं आहे. कॅटेगरी सेक्शन आहे. तर पॅकेज जो दिलेला आहे तर कंपनीनुसार इथं बेसिक पे, ड्रेस अलाउन्स असणार आहे, HRA असणार आहे, क्रायटेरिया अलाउन्स असणार आहे, परफॉर्मन्स अलाउ असणार आहे, मेडिकल फॅसिलिटी असणार आहे आणि NHPSचे एम्प्लॉयची फॅमिली इकॉनॉमी आपल्याला इथं बेनिफिट्स असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला सिलेक्टेड कॅन्डिडेटचं मिनिमम आपल्याला स्केल प्रोबेशन पिरियड असणार 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे. प्लेसमेंट जे असणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आता ऑल इंडियामध्ये ज्याच्या वॅकन्सी त्या ठिकाणी आपल्याला इथं भरण्यात येईल. ओके. ॲप्लिकेशन फीज असणार आहे जनरल EWS OBCला इथं नॉन रिफंडेबल ₹600 असणार आहे प्लस GST सोबत ₹708. ओके. आणि बाकीच्या कॅटेगरीचे असणार आहे SC, ST, PWD वाल्यांना इथं कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. अप्लाय करण्याचं स्टेप ॲप्लिकेशन आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, अप्लाय करायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याला भेटून जातो ईमेल ॲड्रेसवर. त्या सक्सेसफुल झाल्यानंतर सेकंड स्टेजमध्ये आपल्याला इन्शुअर आपल्याला सगळे नोटिफिकेशन वाचायची. स्टेप बाय स्टेप आपल्याला जे पण नाव डिटेल्स वगैरे पर्सनल डिटेल, ॲड्रेस सगळी माहिती तर भरायची. क्वालिफिकेशन्स वगैरे, मॅट्रिफिकेशन्स, मार्कशीट्स वगैरे, डिसॅबिलिटी वगैरेचे सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे स्टेप बाय स्टेप. ओके. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. जे की कॅन्डिडेटला NSPS कडून असणार आहे. जे की इथं CBT टेस्ट असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आपली घेण्यात येणार आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला अ, एवढे मार्क आपल्याला आणायचेच आहे. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला जनरल OBC, EWS कॅन्डिडेटला 40% मार्क्स आणायचे. SC, ST, PWला 35% मार्क्स आणायचे आहे. जे की इथं दिलेले आहे. ओके. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं होणार आहे. टेस्ट ऑफ सिटीज दिलेलं आहे. ऑल इंडियामध्ये 19 सिटीजमध्ये दिलेलं आहे त्यांनी आता इथं अप्लाय करण्यासाठी दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये सिटीजचे नाव तुम्हाला बघायचे असेल तर बघू शकता. अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, देहरादून, दिल्ली, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इटानगर, जम्मू, कोलकाता, लखनौ, मुंबई, पुणे, जयपूर आणि रांची एवढ्या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो एक्झामिनेशन स्ट्रीमसाठी. ओके. एक्झामिनेशनला मीडियम ऑफ एक्झामिनेशन असणार इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये 3 घंट्याचा टाईम दिला जाणार आहे. 200 मार्कांची परीक्षा असणार आहे यांच्यामध्ये. ओके. याच्यात बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे इंजिनियरचा सिव्हिल डिप्लोमावाल्यांसाठी, सिनियर अकाउंटंटसाठी, सुपरवायझरसाठी सगळ्यांसाठी सेम पार्ट असणार आहे. याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे. जे की पार्ट 1 असणार आहे 140 क्वेश्चन MCQ टाईप, पार्ट 2 मध्ये 30 क्वेश्चन जनरल अवेअरनेसचे आणि पार्ट 3 मध्ये 30 क्वेश्चन रिझनिंगचे. ओके. अशा पद्धतीने दिलेलं आहे. 200 क्वेश्चन आपले असणार आहे. जे की याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण माहिती. ओके. ओके. हे आपल्याला बघून घ्यायचं आहे. आणि हिंदी ट्रान्सलेशनची जी परीक्षा असणार आहे हिंदी राजभाषा आणि हिंदी ट्रान्सलेशनसाठी 110 क्वेश्चन असणार आहे याच्यामध्ये. ओके. याच्यामध्ये आपल्याला 200 मार्काची पेपर असणार आहे. याच्यामध्ये पण चांगले पॉझिटिव्ह आहे. 0.25% निगेटिव्ह मार्किंग वर 1.4ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे याच्यामध्ये. ओके. कॅटेगरीनुसार इथं 40% आपल्याला इथं दिलेलं आहे. PWDसाठी वॅकन्सी असणार आहे. एज लिमिटमध्ये 5 वर्षाची सूट असणार आहे. SC, ST कॅन्डिडेटला. OBCला 3 वर्षाची सूट आहे. PWDला 10 वर्षाची सूट आहे. PWD OBCला 13 वर्षाची सूट आणि PWD SC, STला 15 वर्षाची सूट असणार आहे. सर्व्हिसमॅनला पण सूट असणार आहे 5 ते 10 वर्षापर्यंत. ओके. आपल्याला मेडिकल फिटनेस वगैरे चेकआउट होणार आहे. लायबिलिटी डिक्लेरेशन चेकआउट होणार आहे. जनरल इन्फॉर्मेशन आहे. इंट्रोडक्शन दिलेलं आहे. जे की आपल्याला ऑनलाईन इंडियन सिटिझनशिपला अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला असणार आहे. जेवढे पर्सेंटेज सांगितले तेवढे पर्सेंट आपल्याला लागणारच आहे. ओके. त्याच्यामध्ये ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर जेणेकरून चेक करून टाकायचं आहे. काही डाऊट असेल मेलवर तुम्ही मेल करू शकता. क्युरीज रिगार्डिंग, डाऊट रिगार्डिंग. ओके. इम्पॉर्टंट डेट दिलेली आहे. 2/9/2025 पासून आपले फॉर्म चालू झालेले आहे. तर आपल्याला 1/10/2025 पर्यंत इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं असणार आहे. 2/9/2025 पासून फॉर्म चालू होणार आहे. तर 1/10/2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. पुढच्या महिन्यात फॉर्म चालू होतील मित्रांनो. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. याच्यामध्ये नोटिफिकेशन दिलेलं आहे. हिंदीमध्ये पण दिलेली आहे खाली. ओके.
अशा पद्धतीची नोटिफिकेशन मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि PDF फाईल डाउनलोड करायची असेल Telegram चॅनल, WhatsAppवरून डाउनलोड करून ठेवा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. लगेचच आपल्याला अप्लाय करून घ्या 2/9/2025 पासून 1/10/2025 पर्यंत. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. ओके. आणि चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. डेली तुमच्या नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.